नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5 मधील 169 ते 180 ओव्यांच्या आता सहवासात आपण जाऊयात. श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतायत. देहामध्ये असतानाच ब्रह्मस्वरूप कसं होता येतं हा मार्ग त्यांनी अर्जुनाला दाखवला. ते मार्गदर्शन ऐकून अर्जुनाला आनंद झाला आणि अर्जुनाला झालेला आनंद पाहून श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला. ते अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. माऊली हो, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ऐकणारा आणि सांगणारा, पण सांगणाऱ्याला ऐकणाऱ्याबद्दल विशेष प्रेम वाटतंय. आणि ते प्रेम वाटण्याचं कारण काय, तर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू माझं बोलणं परिसशी, तू माझं बोलणं लक्ष देऊन ऐकतोस आणि नुसतंच ऐकत नाहीस, तर ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस. आणि आम्ही सांगू त्याप्रमाणे जर का तू आचरण केलंस, अभ्यास केलास, तर आम्ही सांगण्यामध्ये कुचराई कशाला करू. हा श्रीकृष्णांचा भाव ज्ञानोबा रायांनी टिपलेला आहे. आणि आता या भावाला धरूनच ज्ञानोबा राय श्रीकृष्णांच्या अंतःकरणामध्ये जे भाव प्रगट होत आहेत त्याचं वर्णन करतायत. ज्ञानोबा राय म्हणतात, आधीच चित्त मायेचे वरी मिश जाहले पढी अंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. अहो, माय माऊलीचं चित्त अगोदरच प्रेमळ असतं, प्रेमाने ओथंबलेलं असतं. आणि त्यातही तिच्या आवडत्या बालकाचं निमित्त झालं आणि ते समोर आलं, तर त्याच्यावर ती जो प्रेमाचा वर्षाव करेल त्याचं वर्णन कोणी करू शकेल का. हे ज्ञानोबा राय आपल्या समोर प्रगट करतायत. आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. अहो, या स्नेहामधला अद्भुतपणा ओळखणं कठीण आहे, शब्दात मांडणं अवघड आहे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी. हे असो नेणिजे दृष्टी हरीची वानू. माऊली ज्ञानोबा राय आपल्यासाठी श्रीकृष्णांच्या अंतःकरणात प्रगट होणारे भाव, त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावना आपल्यापर्यंत ओवीबद्ध करून पोचवतायत. ते म्हणतात, अर्जुनाच्या ठिकाणी ह्या परमात्म्याची जी प्रेमदृष्टी आहे, त्या प्रेमदृष्टीतून करुण रसाचा वर्षाव होतोय. माऊली हो, नुसतंच प्रेम नाही, परंतु जेव्हा दृष्टीमधून प्रेम आणि करुणा या दोन्हीचा वर्षाव होतो, त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ निस्वार्थ प्रेम आणि हितच लपलेलं असतं. असा हा वर्षाव भगवंताच्या नजरेतून अर्जुनावर होतोय आणि ज्ञानोबा रायांना दिसतंय. ह्या प्रेमामुळेच भगवंतानी एक नवी सृष्टीच निर्माण केली आहे. ती प्रेमाची सृष्टी आहे. त्या प्रेमाच्या सृष्टीचं भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. आणि ह्या भगवंतांच्या प्रेमदृष्टीचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. हे असो नेणिजे दृष्टी हरीची वानू, जे अमृताची वोतली, की प्रेमची पिऊन मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे.
काय सुंदर वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, श्रीकृष्णांची ही दृष्टी अमृताने ओतलेली होती आणि जणू काही अर्जुनावरचं प्रेम, ते प्रेम पिऊन, त्या प्रेमाचा आस्वाद घेऊन श्रीकृष्णांच्या दृष्टीला उन्माद झाला होता. प्रेमाचा उन्माद झाला होता तो इतका की अर्जुनावरच्या त्या मोहाने ती दृष्टी अर्जुनाच्या ठिकाणी अडकून राहिली होती, तिथून ती बाहेर निघतच नव्हती. काय ते वर्णन, काय ते दृश्य ज्ञानोबाराय बघतायत आणि आपल्यापर्यंत ओव्यांच्या साह्याने ते पोचवतायत. हे बहु जे जे जल पिजेल, तेथे कथेसी फाकू होईल, परी ते स्नेहरूपा न येल बोलवरी. ज्ञानोबाराय म्हणतायत, अशा या अवस्थेचं कितीही वर्णन केलं तर ती नुसती बडबड ठरेल आणि कथेपासनं विषयांतर होईल. आणि मी असाच कितीही बोलत राहिलो तरी त्या प्रेमदृष्टीचं शब्दांच्या साह्याने व्यवस्थितपणे वर्णन होणार नाही, वर्णन करता येणार नाही. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. ज्ञानोबाराय म्हणतात, हा भगवंत, हा श्रीकृष्ण अमर्याद आहे. आपली मर्यादा तो जाणू शकत नाही, तेथे दुसरं कोण त्याला मर्यादा घालू शकेल. अर्थात भगवंताच्या प्रेमाला मर्यादाच नाही. त्याचं प्रेम अमर्याद आहे, त्याच्या प्रेमाचं स्वरूप अमर्याद आहे आणि तो आपल्या प्रेमाच्या मर्यादेला जाणतच नाही. अशा या भगवंताच्या प्रेमाचं शब्दांनी वर्णन होऊ शकत नाही, असं थोडक्यात ज्ञानोबारायांना आपल्याला सांगायचंय. ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, तरी मागिला ध्वनी आतू, मज गमला सावियाची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतू परीस बापा. ज्ञानोबारायांना सुद्धा वर्णन केल्याशिवाय राहत नाहीये. ते म्हणतात, अर्जुनाच्या मनातली गोष्ट भगवंतांनी ओळखली आणि त्यावरूनच ज्ञानोबारायांना असं वाटतं की खरोखरच हा परमात्मा अर्जुनाच्या प्रेमाने अर्जुनाच्या सर्वस्वी स्वाधीन होऊन गेलाय, सर्वस्वी स्वाधीन होऊन गेलाय. आणि म्हणून अर्जुन काही बोलायच्या अगोदरच भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ऐक, तुला आता ज्याची गोडी लागलीये आणि जे ऐकावंसं वाटतंय ते मी तुला सांगतो. हे भगवंत आपणहून अर्जुनाला सांगतायत आणि त्याचं कारण एकच, ते अर्जुनाच्या प्रेमामध्ये मोहित झालेले आहेत. मज गमला सावियाची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतू परीस बापा. अर्जुना, जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपी झेल. अरे अर्जुना, ज्या ज्या गोष्टी मी सांगून तुझ्या चित्ताला बोध होईल त्या त्या गोष्टी मी अत्यंत कौतुकाने तुला सांगतो, त्या तू ऐक. तो काईसया नाम योगू, तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. अर्थात योग, नामयोग कशाला म्हणतात, त्याने कुठला लाभ होतो आणि हा नामयोग करण्याचा अधिकार कोणाला आहे, अर्थात योगाभ्यास करण्याचा अधिकार कोणाला आहे, हे सगळं भगवंत आता अर्जुनाला सांगणार आहेत. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आघवेंची पाही सांगे ना आता. श्रीकृष्ण म्हणतात, अशा प्रकारे तुला जे जे सांगणं आवश्यक आहे ते आता मी सर्व तुला सांगतो.
कुठल्याही गोष्टीची कमी ठेवणार नाही. माऊली हो, हा प्रेमाचा विषय आहे. आपल्यामध्ये आणि आपल्या आराध्य देवतेमध्ये जेव्हा प्रेम वाढत जातं त्यावेळी आपल्या आराध्य देवतेची अशीच अवस्था होते आणि तो प्रेमाने संपूर्ण अमृतदृष्टीचा वर्षाव आपल्यावर करतो आणि ज्याच्यात आपलं आत्महित आहे तीच त्याची कारुण्य रूप, करुणा रूप दृष्टी, प्रेमदृष्टी आपल्यावर अखंड बरसत राहते. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणोनी श्रीहरी, बोलिजेल ते पुढारी कथा आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्तीदासू. अर्थात ज्ञानोबाराय आपल्याला म्हणतायत की तुम्ही मात्र एकाग्र चित्ताने मी जे आता सांगणार आहे, अर्थात जी कथा सांगणार आहे, जो श्रीकृष्ण अर्जुनामधला संवाद सांगणार आहे, तो श्रवण करा. भगवंत जे सांगणार त्याचंच आता पुढे निरूपण होणार आहे. तेच मार्गदर्शन ज्ञानोबाराय आपल्याला करणार आहेत. आज भगवंताचा अर्जुनाशी सख्यत्वाचा संबंध होता. सख्य प्रेम आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळतं आणि निवृत्तीनाथांचे दास अर्थात आपले ज्ञानोबाराय म्हणतात त्या सख्यत्व प्रेमाच्या संबंधातून जो संवाद होणार आहे तोच मी आता तुम्हाला सांगणार, असं म्हणून ज्ञानोबाराय इथे थांबतात आणि अध्याय 5 संपूर्ण होतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.